18 सप्टेंबर रोजी लोकमान्य नगर पाडा नंबर 1 मधील स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तलावाशेजारी आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं उभारण्यात आलेल्या महावितरण मंडळाच्या नूतन इमारतीचं आणि सबस्टेशनचं लोकार्पण सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला। लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विजेचा पुरवठा वीर सावरकर नगर येथील महावितरण मंडळाच्या सबस्टेशनमधून करण्यात येत होता, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे वीर सावरकर नगर येथील सबस्टेशनवर वागळे इस्टेटमधील अधिकाधिक परिसराचा भार येत असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता। तसंच तेथे विजेच्या संदर्भातील तक्रारींकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती। तक्रारींचं निवारण करण्यासाठी मर्यादित कामवर्ग असल्यामुळे विलंब देखील होत होता। त्यामुळे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत होतं। तसंच याचाच परिणाम नागरिकांच्या उद्योगधंद्यावरही होत होता। यासाठी लोकमान्य नगर विभागामध्ये महावितरण मंडळाचं सबस्टेशन व्हावं अशी आमदार प्रताप सरनाईक यांनी मागणी केली असता त्यांच्या या प्रयत्नाला यश आलं असून महावितरण मंडळाच्या नूतन इमारतीचं आणि सबस्टेशनचं आज लोकार्पण करण्यात आलं। याचा फायदा वाढत्या लोकसंख्येप्रमाणे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना होणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। लोकमान्य नगर पाडा नंबर 1 मध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या महावितरण मंडळाच्या सबस्टेशनमध्ये 10 MB पॉवर, 22 अथवा 11 kV पॉवर ट्रान्सफॉर्मर उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले। या सबस्टेशनचा लाभ वर्तकनगर, भीमनगर, साईनाथ नगर, शास्त्री नगर, लक्ष्मी पार्क फेज 1 आणि 2, लोकमान्य नगर पाडा नंबर 1 आणि 2, रुनवल प्लाझा, कोरस टॉवर, दोस्ती, वेदांत, विजयनगर या परिसरातील नागरिकांना होणार आहे। या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी युवा सेनेचे नेते पूर्वेश सरनाईक, ओळा माजोळा विधानसभा संघटक परिशा सरनाईक, माजी नगरसेविका आशा डोंगरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता सच्चिन जाधव, अतिकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर, वर्तकनगर शाखेचे सहाय्यक अभियंते अक्षय कुलकर्णी आदी मान्यवरही उपस्थित होते। गेल्या कित्येक दिवस प्रतीक्षा लागून असलेल्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस अखेर उजाडला। आज ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी आदी शहरांमध्ये 1.5 लाख घरांमध्ये बाप्पा विराजमान झाले। तर याच विभागात 1052 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा केला जात आहे। तसंच 1845 इतक्या ठिकाणी गौरींची देखील स्थापना होणार आहे। आज लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी झालं। सगळीकडे गणेशोत्सवाची मोठी धूम दिसून येत असून कोरोना काळानंतर यंदाच्या गणेशोत्सवात मोठा उत्साह दिसून येतोय। एकट्या ठाणे शहरात 41,756 घरगुती गणेश मूर्तींची स्थापना झाली, तर शहरात 338 ठिकाणी सार्वजनिक मंडळ गणेश मूर्तींची स्थापना झाली। भिवंडीत 10,662 घरगुती तर 153 सार्वजनिक गणपती स्थापन झाले आहेत। कल्याण डोंबिवली येथे 47,129 घरगुती तर 294 सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातोय। उल्हासनगरमध्ये 45,691 घरगुती तर 267 सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले। ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 1,052 सार्वजनिक तर 1,45,198 घरगुती गणेश मूर्तींची स्थापना झाली। कुठे 1.5 दिवस तर कुठे 5 दिवस तर कुठे 7 दिवस आणि 10 दिवस बाप्पांची सेवा होणार आहे। पोलीस आयुक्तालय हद्दीत 14,845 ठिकाणी गौरींचीही स्थापना केली जाणार आहे। गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। गणेशोत्सवाच्या काळात कुठेही कायदा व्यवस्था अबाधित होऊ नये यासाठी 7 पोलीस उपायुक्त, 17 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 263 पोलीस अधिकारी आणि सुमारे 4,000 पोलिसांचा फौजफाटा आणि 5 राज्य राखीव दलाच्या तुकड्या संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवतील। सण उत्सवांच्या काळात शांतता भंग होईल असं कृत्य करणाऱ्या 200हून अधिक उपद्रवी व्यक्तींना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात, तर सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर राहणार आहे। अफवा पसरवणारे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे मेसेज टाकल्यास संबंधित व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे।
उत्सव आनंद व्यक्त करण्यासाठीच असतात, म्हणून आनंद साजरा करा, परंतु शांतता राखणं हे देखील प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्था बिघडेल असं कुठलेही कृत्य करू नका, असं आवाहन ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांना केले. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर परिवहन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतलाय. या वृत्तास कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणारे समीर भोसले यांनीही दुजोरा दिलाय. ठाणे परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देते. परिवहन सेवेच्या सुमारे 300 बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी दररोज उपलब्ध आहेत, परंतु शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आहे. त्यातच कंत्राटी वाहकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे जेमतेम 200 बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत असून यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. ऐन गणेशोत्सवापूर्वी हा संप सुरू झाल्यानं खरेदीसाठी तसंच कामानिमित्तानं बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. रोख आणि ठरवलेलं वेतन मिळावं, थकबाकी मिळावी, रजा वेतन मिळावी अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी पहाटेपासून TMT वाहकांनी संप पुकारला होता. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीला माजी महापौर नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे आणि परिवहनचे अधिकारीही उपस्थित होते. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी संप मागे घेण्याची विनंती केली. दिवाळी बोनस, रजा वेतनबाबत महापालिका विचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ही बैठक सकारात्मक झाल्यानं कर्मचारी संप मागे घेतील अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात होती. दरम्यान शिष्टमंडळानं कर्मचाऱ्यांशी संवाद साधून बैठकीत झालेली चर्चा सांगितली आणि या बैठकीत बऱ्याच मागण्या मान्य झाल्यानं संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण सुरू आहे. या केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरणाच्या कामासाठी राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक श्रृंगारे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना केलं आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण करण्याचं काम सुरू आहे. याशिवाय कोकण विभाग, पदवीधर मतदार नोंदणी आदींची माहिती देण्यासाठी ही बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, रेवती गायकर, शीतल देशमुख, तहसीलदार वृषाली पाटील यांच्यासह शिवसेना, भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मतदान केंद्र सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण आणि मतदान नोंदणी संदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी बैठका घेत आहेत. या बैठकांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावं. मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांनी करून घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी या प्रतिनिधींनी व्यक्त केली.